शिवराय मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचा 10 दिवसांचा टूर आहे, पण त्यात थोडा प्रॉब्लेम आला म्हणून आम्ही आमची ट्रॅव्हल करून परत पुढे निघालोय। आता आम्ही वैष्णोदेवीला जात आहोत। काल रात्रीपासून निघालोय, पण मी काल व्हिडिओ नाही घेऊ शकले, त्यासाठी सॉरी। आता आम्ही पानिपतच्या एका ढाब्यावरती थांबलेलो आहोत। पानिपतला थांबलोय म्हणून मला व्हिडिओ घ्यावासा वाटला म्हणून मी व्हिडिओ घेतला। सागर ढाबा या ढाब्यावरती आम्ही आत्ताच चहा पिला आणि आता आम्ही वैष्णोदेवीला निघणार आहोत। या ढाब्यावरती आम्ही थांबलेलो आहोत। हा माझा भाऊ आहे, ती माझी मम्मी बसलेली आहे आणि आतमध्ये जेवढे लोक आहेत ते सगळे आमच्याच ग्रुपचे आहेत आणि आम्ही त्या ट्रॅव्हलमध्ये आलोय। पण इथे ढाब्यावरच थांबलेलो आहोत। पप्पा बोलले की आपली बस परत कुठे थांबणार नाही, कारण आम्हाला जायला उशीर होतोय, म्हणून आम्हाला काहीतरी खायला घ्यायला सांगितले। पण आमची इच्छा झाली की आम्ही एक कॅडबरी घेऊ। खूप दिवस झाले ती खाल्ली नव्हती। माझा भाऊ तिथे थांबलेला आहे, आता मी तिथे जाते आणि त्याला कॅडबरी घेऊन देते। हा माझा भाऊ। अरे किटकॅट घेतो का? किटकॅट घेतो का? एक किटकॅट घे आणि गाडीचं टायर पंक्चर झालं होतं म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत। खूप जास्त ऊन लागतंय सकाळी सकाळी। ह्या माझ्या मावशा आणि माझी मम्मी आणि तिकडे सगळे काका आणि त्यांचे मुलं डिस्कशन करत बसले। त्याच्या मागे एक कबुतरांचा पिंजरा आहे, ते मी तुम्हाला दाखवते। आणि ही माझी मावशी आहे। इथे खूप सारे कबूतर आहेत। तुम्हाला दिसत असेल की एक कबूतर असं आहे की त्याच्या पंखांना गुलाबी कलर लागलेला आहे, ते एकच वेगळं आहे। मी आल्याबरोबर बघितलं तर मला प्रश्न पडला की यार याचाच कलर का वेगळा, पण याचं उत्तर कोणालाच नाही माहीत। कदाचित तो वेगळ्या जातीचा वगैरे काहीतरी असेल। आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं होतं, किती वेळापासून ते काढणं चालू आहे। मी आत्ता येऊन पाहिलं, ते तर खूप हार्ड आहे, खूप टाइम लागतोय त्यांना ते काढायला। ही माझी मावशी आहे, तिला मेकअप करण्याचा खूप जास्त शौक आहे। किंवा आपण पाहिलं तर लिपस्टिक लावत राहते, नेल पेंट लावत राहते। आणि आमची गाडी पंक्चर आहे म्हणून आम्ही सगळे इथे बसलो। फायनली आम्ही आता निघालोय वैष्णवी माताकडे कटऱ्याला। आम्ही आता पंजाब मध्ये आहोत। आम्ही आता जेवण करण्यासाठी इथे थांबलोय। सगळे नेमके गाडीतून खाली उतरले आणि लगेच फ्रेश होऊन जेवायला बसले। आता मी पण चालले। हा त्या ढाब्यावरचा नाईट व्ह्यू। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत।